शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। प्रशासनाकडून मतदान केंद्रावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सकाळी 7 वाजता या ठिकाणी मतदान केंद्रावरती मतदानाला सुरुवात करण्यात आलेली आहे। मतदान केंद्रावर आलेल्या नागरिकांना सुरळीत आणि सोयीस्कर पद्धतीने मतदान करता यावं यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे। अगदी प्रत्येकाची नावाची यादीपासून तर इथे येईपर्यंत सर्व सुखसुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। दिव्यांग व्यक्तींना या ठिकाणी व्हीलचेअर ठेवण्यात आलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाचा हा सगळा प्रयत्न या ठिकाणी आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावरती आपण पाहू शकतो गर्दी होऊ लागलेली आहे। काहीच वेळामधले राज्यातले प्रमुख नेते हे मतदान करतील। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव पाटील हे मतदान करतील। त्यानंतर दिलीप वळसे पाटील मतदान करतील। या सगळ्या प्रक्रिया होत असताना मतदान केंद्रावरती सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। दिवसभर ही मतदान प्रक्रिया पार पडेल, ही सुरळीत पार पडावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आंबेगाव, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।